संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःख मुक्तीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या पवित्र संघाला ही त्रिवार अभिवादन। यांच्या अथांग प्रयत्नामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं। असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो। आज आपण आपल्या श्रद्धायुक्त भावनेतून पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून अत्यंत श्रद्धापूर्वक भोजनदान दिलं। आज जे आपण दानकर्म अर्जित केलेलं आहे, या दानकर्माच्या पुण्यबलाने तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त व्हावं। तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ अशी मंगल कामना मंगल सदिच्छा तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। बांधवांनो, भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्माला समजून घेऊन त्या धम्माचं आपल्या जीवनामध्ये आचरण करून आपण आपलं जीवन सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करतो। तथागतांनी जो काही उपदेश केलेला आहे, मग तो तुमच्यासारख्या उपासक उपासिकांसाठी असेल, भिक्खू भिक्खुनीसाठी असेल, हा संपूर्ण उपदेश आपल्या सर्वांच्या कल्याणाचा आहे, आपल्या सर्वांच्या हिताचा आहे। म्हणून ज्या उपासकांना किंवा ज्या उपासिकेंना आपलं जीवन हे मानवी जीवन सुखपूर्वक जगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख येऊ नये, कोणत्या प्रकारचा शोक उत्पन्न होऊ नये, याकरिता सदैव धम्म मार्गाचा अवलंब आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे। म्हणून तथागतांनी सांगितलेल्या धम्म मार्गाला समजून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। कारण ज्या मार्गाचा आपण अवलंब करत आहोत तो मार्गच आपल्याला व्यवस्थित समजला नाही तर मग त्या मार्गाचं आपण आचरण कसं करणार किंवा चुकीच्या पद्धतीने आचरण होऊ शकते। म्हणून तथागतांनी उपदेशिलेला जो धम्म आहे तो धम्म आपण आपल्या परीने खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे। आता तथागतांनी जो काही उपदेश केलेला आहे तो उपदेश फार मोठा आहे, फार फार मोठा। म्हणजे जसं महासागर कसा असतो, महासागरातलं पाणी कोणी मोजू शकत नाही, आहे की नाही, अगदी त्या महासागराप्रमाणे तथागतांचा उपदेश आहे। खूप खूप मोठा विशाल असा तथागतांचा उपदेश आहे। मग एखाद्या व्यक्तीला तथागतांनी उपदेशिलेला हा एवढा विशाल धम्म सद्धम्म हे तत्वज्ञान समजून घेणं थोडं कठीण आहे। म्हणून भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या तत्वज्ञानाला जर समजून घ्यायचं असेल तर संपूर्ण तत्वज्ञान वाचत बसण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालू किंवा हे संपूर्ण तत्वज्ञान वाचण्याची गरज नाहीये। ह्या संपूर्ण तत्वज्ञानातील एक जरी अंश म्हणजे बुद्ध तत्वज्ञानातील एक थोडा जरी अंश आपण समजून घेतला आणि त्याचं आचरण केलं तर तेच आपल्या हिताचं होते, ते आपल्या सुखाचं असते। तुम्ही महासागर बघितला असेल, समुद्र महासागर, त्या महासागरातील पाणी कोणत्या चवीचं आहे, त्या पाण्याची चव कशी आहे हे जर कोणाला ओळखायचं असेल तर याकरिता त्या सगळ्या म्हणजे त्या महासागरातील सगळं पाणी पिण्याची गरज नाही, इम्पॉसिबल आहे, ते कठीण आहे, पिऊ शकत नाही माणूस ते संपूर्ण पाणी। मग त्या महासागरातील पाण्याची चव कशी आहे हे जर ओळखायचं असेल तर एखाद्या व्यक्तीने केवळ ओंजळभर पाणी जरी पिलं तरी तो सांगू शकतो की ह्या महासागरातील पाण्याची चव कशी आहे, म्हणजे ते संपूर्ण पाणी पिण्याची गरज नाहीये। बरं, एक ओंजळभर पाणी सुद्धा जाऊ द्या, अर्धी ओंजळ जरी पाणी पिलं
तरी त्या महासागरातील पाण्याची चव आपल्याला समजेल. अर्धी ओंजळ पाणी पण जाऊ द्या, एक केवळ थेंब जरी पाणी आपण घेतलं, एक थेंब पाणी आपण आपल्या जिभेवरती ठेवला, तर केवळ त्या एका थेंब पाण्याच्या चवीने त्या विशाल महासागरातील पाण्याची चव आपण ओळखू शकतो. ते सगळं पाणी पिण्याची गरज नाही आहे. अगदी ह्याचप्रमाणे महासागर रूपी भगवान बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे, हे सगळं तत्वज्ञान आपण ग्रहण करणं हे थोडंसं कठीण आहे. पण या महासागर रूपी बुद्ध तत्वज्ञानातील एक थेंब जरी अंश किंवा एक थोडा जरी अंश आपण समजून घेतला, तर ते आपल्या हिताचं होते. म्हणून बुद्ध तत्वज्ञानातील जो मूळ उपदेश आहे, तो आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग बुद्धाचा उपदेश काय आहे? आता जर तुम्ही त्रिपिटकाचं अध्ययन केलं, त्रिपिटक बौद्ध साहित्य आहे, त्याला त्रिपिटक म्हणतात. त्यामध्ये विनय पिटक आहे, सुत्त पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. आता जर आपण सुत्त पिटक बघितलं, तर सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांचे 21,000 स्कंदाने युक्त उपदेश संग्रहित केलेले आहेत. 21,000 स्कंद आहेत. विनय पिटकामध्ये सुद्धा 21,000 स्कंधयुक्त तथागतांचे उपदेश आहेत. आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 उपदेश आहेत. म्हणजे अशा प्रकारे एकूण 84,000 उपदेश आपल्याला या त्रिपिटकामध्ये वाचायला मिळतात. आता तुम्ही 84,000 उपदेश वाचू शकता का? बरं, वाचू पण शकता, वाचायला काही हरकत नाही. पण ते सगळं समजून घेणं किती कठीण आहे ना. त्यातल्या त्यात अभिधम्माचा भाग तर खूपच कठीण आहे. एवढं कठीण आहे ना, ते सहजरित्या वाचून समजणं फार कठीण आहे. त्यामुळे बुद्धाचं तत्वज्ञान केवळ शॉर्टमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, आपल्याला आचरणामध्ये आणायचं असेल की बुद्धाचं तत्व काय आहे, बुद्धाची शिकवण काय आहे, बुद्धाचं शासन काय आहे, तर केवळ एक गाथा, बुद्ध तत्वज्ञान केवळ एकच गाथा आपण जी नेहमी म्हणतो, ती गाथा जरी आपण समजून घेतली तरी ते आपल्या हिताचं आहे. कोणती गाथा? भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातील एक गाथा आपण आपल्या बुद्ध वंदनेमध्ये नेहमी म्हणतो. कोणती गाथा आहे ती? सब्ब पापस्स अकर्णं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. एतं बुद्धान शासनं म्हणजे हे बुद्धाचं शासन आहे. शासन म्हणजे शिक्षा, शिकवण. ही बुद्धाची शिकवण आहे. बुद्धाची शिकवण आहे म्हणजे कोणते बुद्ध? फक्त सिद्धार्थ गौतमच नाही, तर भगवान बुद्धांच्याही अगोदर जे बुद्ध होऊन गेलेत किंवा बुद्धांच्या नंतरही जे बुद्ध होतील, जेवढेही बुद्ध होतील, त्या सर्व बुद्धांचं हे तत्वज्ञान आहे. एतं बुद्धान शासनं, हेच बुद्धाचं शासन आहे, हेच बुद्धाची शिकवण आहे. कोणती शिकवण आहे? सब्ब पापस्स अकर्णं, सर्व प्रकारचे पाप कर्म न करणे. सब्ब पापस्स अकर्णं कुशलस्स उपसंपदा म्हणजे जे कुशल आहे, जे पुण्य आहे, जे कुशल आहे, त्याची उपसंपदा करणे, म्हणजे सदैव कुशल कर्म करणे. कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं, स्वतःचं जे चित्त आहे, आपलं जे चित्त आहे, या चित्ताची परिशुद्धता करणे. एतं बुद्धान शासनं, हे बुद्धाची शिकवण आहे. साधा आणि सोपा आहे, समजून घेऊ शकतो आपण. सर्व प्रकारचे पाप कर्म न करणे, जे कुशल आहे, जे पुण्य आहे, ते सदैव कर्म करणे, त्याची उपसंपदा करणे आणि स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे, हीच बुद्धाची शिकवण आहे. बस जो व्यक्ती या बुद्ध पदाला समजून घेतो आणि त्याचं व्यवस्थित आचरण करतो, तर तो ते हे आचरण जे आहे ते त्याच्या हिताचं असते. तर मग सब्ब पापस्स अकर्णं, कोणत्याच प्रकारचे पाप कर्म करणार नाही. तर मग बुद्ध म्हणतात की यावेळी जेव्हा आपण शील ग्रहण करतो, तर हे शील आपल्याला सांगते की हे जे काही 5 प्रकारचे अकुशल कर्म आहेत, कोणते? जसं हिंसा कर्म असेल, हे अकुशल कर्म आहे. चोरी कर्म असेल, हे अकुशल कर्म आहे. व्यभिचार कर्म, हे अकुशल कर्म आहे. असत्य भाषण करणे, हे अकुशल कर्म आहे. मद्यपान करणे, हे अकुशल कर्म आहे. तर ज्यावेळेस तो उपासक शील ग्रहण करतो, तर शील ग्रहण करत असताना आपण काय ग्रहण करतो? आपण असं म्हणतो की मी प्राणी हिंसा करणार नाही. म्हणजे सब्ब पापस्स अकर्णं, हे पाप कर्म करणार नाही, मी हिंसा करणार नाही. नंतर मी चोरी करणार नाही, हे जे पाप कर्म आहे, अकुशल कर्म आहे, हे मी करणार नाही. सब्ब पापस्स अकर्णं या पद्धतीने मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, बरोबर आहे, मी असत्य भाषण करणार नाही, मी मद्यपान करणार आहे. म्हणजे हे जे पंचशील आपण ग्रहण करतो, हे पंचशील याचाच अर्थ सब्ब पापस्स अकर्णं आहे. हे शील ग्रहण करणे, हे शील पालन करणे. हिंसा, चोरी,
व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान या 5 अकुशल कर्मापासून स्वतःला विरत ठेवणे, यापासून स्वतःला विरत ठेवणे यालाच सब्ब पापस अकरणं अशा प्रकारचा उपदेश बुद्धाने सांगितलेला आहे. मग तो व्यक्ती सुरुवातीला बुद्ध तत्वज्ञान जेव्हा ग्रहण करतो तर त्याचं आचरण करताना तो सब्ब पापस अकरणं हे समजून घेतो की मला कोणत्याच प्रकारचे पाप कर्म करायचे नाही आहेत. तर ह्या सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून तो स्वतःला विरत ठेवतो. नंतर कुशलस उपसंपदा, जे कुशल आहे त्याची उपसंपदा करणे म्हणजे केवळ पाप कर्मापासून स्वतःला विरत ठेवणे एवढ्यानंच माणूस सुखी होत नाही, त्याला कुशल कर्म पण करणे गरजेचं असते. तर जेव्हा तो स्वतःला या सर्व प्रकारच्या अकुशल कर्मापासून विरत ठेवतो आणि कुशल कर्माची उपसंपदा करतो तर कुशलस उपसंपदा म्हणजे जे कुशल कर्म आहेत त्याची उपसंपदा करतो, तो कुशल कर्म करतो. तर भगवान बुद्धाने काही कुशल कर्म सांगितलेले आहे. जसं आता आपण इकडे शील ग्रहण करतो ना की मी प्राणी हिंसा करणार नाही, आहे की नाही, तर प्राणी हिंसा करणार नाही. तर आपण या उलट कुशल कर्म कोणते करायचे, तर आपण प्राणी मात्रांबद्दल सदैव मैत्री भावना करायची, प्राणी मात्रांचं आपण लालन पालन करायचं, प्राणी मात्रांबद्दल आपण मैत्री भावना करायची. आपण इकडे शील ग्रहण करतो, मी चोरी करणार नाही, तर आपण इकडे कुशल कर्म करायची कोणती, की सदैव आपण दान कर्म करायला पाहिजे. कारण जो व्यक्ती नेहमी दान कर्म करतो तो व्यक्ती कधी चोरी करत नाही. दान कर्म केल्यामुळे मनात त्यागाची भावना उत्पन्न होते आणि आपलं मन त्यागमय बनते, तो व्यक्ती चोरी करत नाही. इकडे आपण शील ग्रहण करतो, मी व्यभिचार करणार नाही, तर इकडे कुशल कर्म करायची आहेत. आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. तुम्ही नाही का पौर्णिमेला, अमावस्याला आणि अष्टमीला शील ग्रहण करताना अष्टशील, त्यामध्ये शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी, मी ब्रह्मचर्याचं पालन करेल. कशासाठी, तर मनामध्ये जे काही कामविकार आहे हा कामविकार संयमित व्हावा, कमी व्हावा, याकरिता आपण ब्रह्मचर्याचं पालन करतो. तर कुशलस उपसंपदा हे तत्व ग्रहण करत असताना मी म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल, अष्टशिलामध्ये आपण ते ग्रहण करत असतो. नेहमी सदाचार युक्त जीवन जगेल, नेहमी विनयशील पद्धतीने मी जीवन जगेल, यालाच आपण अशा पद्धतीने म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. इकडे आपण शील ग्रहण करतो की मी खोटं बोलणार नाही, असत्य भाषण करणार नाही, तर या उलट आपण सदैव सत्याच्याच मार्गाचा अवलंब करावा अशा प्रकारचा आपण संकल्प करायला पाहिजे. इकडे आपण शील ग्रहण करतो, मी मद्यपान करणार नाही, तर या उलट आपण इकडे कुशल कर्म करावे की आपण नेहमी ध्यान करायला पाहिजे, आपण मेडिटेशन करायला पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा आपल्या मनावरती कंट्रोल नाही आहे, ज्या व्यक्तीचा मनावरती ताबा नाही आहे, तो व्यक्ती मद्यपान करतो, म्हणजे त्याचं मनावर कंट्रोल नाही आहे. मग ह्या मनावर ताबा प्राप्त करायचा असेल, मन जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला ध्यान करावं लागेल. अशा पद्धतीने कुशलस उपसंपदा हे तत्व समजून घेताना आपण मैत्री भावना करायला पाहिजे, हे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आपण सदैव दान कर्म करायला पाहिजे, हे कुशल कर्म आहे. आपण नेहमी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायला पाहिजे, की म्हणजे सदाचारयुक्त जीवन जगायला पाहिजे, हे आपलं कुशल कर्म आहे. आपण सदैव सत्य मार्गाचाच अवलंब करायला पाहिजे, हे आपलं कुशल कर्म आहे. आणि आपण नेहमी ध्यान साधना करायला पाहिजे, मनाला संयमित करण्यासाठी, हे आपलं कुशल कर्म आहे. मग जो व्यक्ती जेव्हा वेळेस सब्ब पापस अकरणं सर्व प्रकारच्या पाप कर्मांपासून स्वतःला विरत ठेवतो, कुशलस उपसंपदा कुशल कर्माची उपसंपदा करतो, तर त्यावेळेस त्याच्या चित्ताची बरोबर परिशुद्धता होते. म्हणजे काय, सचित्त परियोधपनं, चित्ताची परिशुद्धता करणे. परिशुद्धता कशी करायची आपल्याला, तर ज्यावेळेस तुम्ही प्राणी मात्रांबद्दल मैत्री भावना करता की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, तुमच्या मनातील राग कमी होतो. कारण बुद्ध म्हणतात की जर मनातला द्वेष आणि राग जर कमी करायचा असेल तर त्या व्यक्तीने सदैव मैत्री भावना करावी, सर्व प्राणी मात्रांबद्दल, संपूर्ण मानव जातीबद्दल, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, अशा पद्धतीने. तर तुमच्या मनातील राग आणि द्वेष कमी झाला. तुम्ही जेव्हा दान कर्म करता, तुम्ही जेव्हा दान करता ना, तर दान कर्म करत असताना तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते. आणि हा जो त्याग आहे, हा त्याग तुमचा लोभ विकार कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो. म्हणजे मनामध्ये जो काही लोभ आहे, हा लोभ कमी करण्यासाठी आपण नेहमी दान कर्म करायला पाहिजे. तर त्यावेळेस तुमचा लोभ कमी झाला. ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करता, तर त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये जो कामविकार आहे, ज्याला कामछंद म्हणतात, हा कामविकार कमी होतो. चित्ताची परिशुद्ध झाली की नाही. त्यानंतर तुम्ही जेव्हा सत्य मार्गाचा अवलंब करता, तर सत्य मार्गाचा अवलंब केल्यानंतर आपल्या मनामध्ये असणारा राग, मनामध्ये असणारा द्वेष,
आणि मनामध्ये असणारा मोह, हे सगळे विकार जे हळूहळू कमी होतात. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती ध्यान साधना करतो, त्याचं मन संतुलित होते, संयमित होते, त्यावेळेस तो जागृत होतो, त्याचं मन स्थितप्रज्ञ होते. हे आपल्या चित्ताची परिशुद्धता आहे. यालाच सचित्त परियोदपनं, म्हणजे स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे, एतं बुद्धान शासनं, ही बुद्धाची शिकवणूक आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांचं हे जे तत्वज्ञान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सर्व प्रकारचे पापकर्म न करणे, त्यानंतर जे कुशल आहे, जे पुण्यमय आहे, त्याची नेहमी उपसंपदा करणे, आणि सचित्त परियोदपनं, स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे, एतं बुद्धान शासनं, ही बुद्धाची शिकवण आहे. अशा प्रकारे बुद्धाच्या शिकवणुकीला समजून घ्यावं, बुद्धाच्या तत्वज्ञानाला समजून घ्यावं, त्याचं आपल्या जीवनामध्ये सदैव आचरण करावं. आपलं जीवन मंगलमय होईल, कल्याणमय होईल. मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांबद्दल अनंत मंगल कामना अर्पण करतो. शील, समाधी आणि प्रज्ञा हा आपला जीवन जगण्याचा मार्ग आहे, आणि म्हणून आपण सदैव भगवान बुद्धांच्या शील, समाधी, प्रज्ञा या मार्गाचं आपण अनुसरण करावं, आचरण करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं मंगल आहे. मी तुम्हा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं, अशा प्रकारची मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचं मंगल हो.